नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। महाटीटी 2025 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे, अशी मोठी बातमी पुढे येत आहे। जाणून घ्या या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब करा नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नोव्हेंबर मध्ये राज्यभरात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तरसूची अखेर जाहीर करण्यात आली आहे। यामुळे राज्यातील हजारो शिक्षक उमेदवारांच्या निकालाबाबतची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या परीक्षेसाठी यंदा राज्यभरातून मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले होते। परीक्षेनंतर परिषदेकडून 19 डिसेंबर 2025 रोजी अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली होती। या उत्तरसूचीतील पेपर क्रमांक 1 आणि 2 मधील प्रश्न उत्तम उत्तर पर्याय अथवा त्यांच्या अचूकतेबाबत उमेदवाराकडून आक्षेप मागविण्यात आले होते। परीक्षा परिषदेने उमेदवारांना 27 डिसेंबर 2025 पर्यंत लेखी स्वरूपात आक्षेप सादर करण्याची संधी दिली होती। या कालावधीत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांकडून विविध प्रश्नांबाबत हरकती प्राप्त झाल्या होत्या। प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांचा सखोल आणि पारदर्शकपणे विचार करण्यात आला। संबंधित विषयातील तज्ञांची समिती नेमून प्रत्येक आक्षेपाची स्वतंत्र तपासणी करण्यात आली। तज्ञांच्या अभिप्रायानुसार आवश्यक त्या दुरुस्त्या करून अंतिम उत्तरसूची तयार करण्यात आली आहे। हे अंतिम उत्तरसूची आता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून त्यानंतर कोणती आक्षेप हरकती किंवा निवेदने स्वीकारले जाणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे। अंतिम उत्तरसूचीनुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 चा निकाल तयार केला जाणार असून सध्या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। या परीक्षेचा निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे। शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल हा अनेक उमेदवारांच्या भविष्यातील अध्यापन कारकिर्दीचा पाया ठरणार असल्याने अंतिम उत्तरसूची जाहीर झाल्यामुळे उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। आता निकाल कधी जाहीर होतो याकडे राज्यभरातील शिक्षक उमेदवारांचे लक्ष लागले असून या निकालानंतर राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।